तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज दिनांक आहे 19 डिसेंबर आणि उद्याच्याला आहे 20 डिसेंबर. तर राज्यामध्ये आता जे आहे उद्यापासून राज्यातील वातावरणामध्ये बदल होणार आहे. तर राज्यामध्ये आता उद्यापासून ते जवळजवळ 30 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे. या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेऊया. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता सध्या जर पाहायचं म्हटलं तर आता आजपासूनच राज्यातील थंडीचा जोर जे आपल्याला थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. आजपासूनच थंडीचे प्रमाण कमी होईल. उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि 21 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत राज्यातील फक्त काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला जे आहे 21 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेपर्यंत राज्यातील जो पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे, तो पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विदर्भातील जो चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि जे आहे अ, या भागामध्येच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला 21 तारखेपासून ते जवळजवळ 25 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. हा झाला विदर्भाचा हवामान अंदाज. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो इतर भागामध्ये फक्त जे आहे 21 ते 25 तारखेच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील. आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तो पाऊस फक्त नांदेड, हिंगोली या भागामध्ये राहील. थोडाफार भाग बदलत कुठेतरी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल 21 ते 25 तारखेच्या दरम्यान. आणि इतर भागामध्ये जसं की उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, पुणे या सर्व भागामध्ये आपल्याला फक्त जे आहे उद्यापासूनच थंडीचं प्रमाण कमी होईल. म्हणजे आजपासूनच थोडंफार थंडी जी आहे आजपासूनच कमी जाणवायला सुरुवात होईल. उद्यासुद्धा फक्त त्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता फक्त 21 तारखेपासून ते 25 तारखेच्या दरम्यान राज्यातील जो पाऊस पडणार आहे, तो फक्त आणि फक्त विदर्भातील फक्त काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये 26 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. 26 तारखेपासून ते जवळजवळ 29 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जो राहील, तो पाऊस फक्त 26 तारखेपासून राहणार आहे. 26 ते 29 तारखेपर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता 26 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत त्या भागामध्ये आपल्याला जवळ-जवळ सगळ्या जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला 26 ते 29 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. आता सध्या फक्त 21 ते 25 तारखेदरम्यान फक्त काही जिल्ह्यामध्येच आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. मराठवाडा इतर भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील. आजपासूनच थंडीचा जोर कमी होईल. उद्यासुद्धा थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. उद्या म्हणजे 4 ते 5 दिवस राज्यातील थंडी जी आहे कमी होईल. आजपासूनच जे आहे आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील सध्या जर वातावरणावर जर पाहायचं म्हटलं तर राज्यातील मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता वातावरणामध्ये थोडा बदल झालेला आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता 21 ते 25 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे. हा देखील अंदाज आहे शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा जो 21 ते 25 तारखेदरम्यान जो पाऊस पडणार होता, तो आता पाऊस जे आपल्याला 26 ते 29 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. हा पाऊस उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा राहील, मराठवाड्यामध्ये सुद्धा राहील आणि त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण सांगितलं या व्हिडिओमध्ये आपण सांगूच. पण त्याचप्रमाणे जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 21 ते 25 तारखेपर्यंत पाऊस राहील. परंतु आता जे वातावरणामध्ये बदल झाला, तो पाऊस आता 26 ते 29 तारखेदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. राज्यामध्ये आता 21 ते 25 तारखेदरम्यान फक्त ढगाळ वातावरण राहील आणि फक्त गडचिरोली आणि चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि मराठवाड्यातील थोड्याफार काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता हवामान अंदाज. आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता सध्या थंडीचे प्रमाण बरेच काही दिवसापासून खूप या ठिकाणी वाढलेले आहे. आणि त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील आता थंडीचे प्रमाण आजपासूनच थोडेफार कमी व्हायला सुरुवात होईल. आजपासूनच तुम्हाला थंडी जी आहे थोडीफार कमी जाणवेल. उद्याच्याला जे आहे ढगाळ वातावरण राहील त्यामुळे 4 ते 5 दिवस राज्यामध्ये त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल.
तर या 4 ते 5 दिवसामध्ये तुमची काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे या 4 ते 5 दिवसामध्ये करू शकतात. कारण की राज्यामध्ये आता पुन्हा एकदा 26 ते 29 तारखेदरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस थोडा जास्त राहणार आहे. अवकाळी पाऊस राहणार आहे. हां, तर हा देखील अंदाज आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो राज्यातील सध्या तुमच्या भागामध्ये सध्या वातावरण कसे आहे? तुमच्या भागामधील आता सध्या तुमच्याकडे ढगाळ वातावरण आहे की या ठिकाणी तुम्हाला अ, तुमच्या भागातील वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जसं की आपण सांगितलं आहे की या व्हिडिओमध्ये आज आहे 19 डिसेंबर आणि उद्याच्याला आहे 20 डिसेंबर. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडेच राहणार आहे. उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत हवामान पूर्णपणे कोरडेच राहील. फक्त जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान थोडंफार म्हणजे ढगाळ वातावरण राहील त्यामुळे थंडीचे प्रमाण थोडंफार कमी व्हायला आपल्याला कमी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर 21, 22 आणि 23, 24, 25 तारखेपर्यंत राज्यातील अ, पावसात थंडीचे प्रमाण आपल्याला जे आहे कमीच राहणार. तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामान अंदाज. तर आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकऱ्यांसाठी आपण या ठिकाणी रोजचे रोज हवामान अंदाज आपण देत असतो आणि शेतकऱ्यांना सतर्क म्हणून हा अंदाज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना सांगितला आहे की राज्यामध्ये शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या जे आहे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि 25 तारखेपर्यंत. तर 26 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. 26 तारखेपासून ते जवळजवळ 30 तारखेपर्यंत समजायचे 30 डिसेंबरपर्यंतच राज्यामध्ये जे आहे चांगला पाऊस म्हणजे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. हा पाऊस कोणत्या भागामध्ये पडणार आहे, कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त राहील, हा देखील अंदाज जे आहे शेतकऱ्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी देऊ. सध्या आपल्याला जे वातावरण आपल्याला आजचे पाहायला मिळत आहे त्यानुसार आपण या ठिकाणी अंदाज सांगितलेला आहे. आणि सध्या आपल्याला आजचं जसं की तुमच्या भागामधील ते जे आहे थंडीचे प्रमाण आज कसे आहे, तुमचे भाग सध्या थंडीत जास्त पाहायला मिळत आहे का कमी? तसं की उद्यापासून जे राज्यातील थंडीचे प्रमाण आपल्याला कमी व्हायला सुरुवात होईल. उद्यापासूनच राज्यातील थंडीचे प्रमाण आपल्याला कमी होईल. ढगाळ वातावरण राहील आणि राज्यामध्ये 21, 22, 23 तारखेदरम्यान पावसाची शक्यता कमी राहणार आहे. राज्यामध्ये पण जो पाऊस राहणार आहे तो फक्त जे आहे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. 25 तारखेपर्यंत पाऊस चंद्रपूर भागामध्ये राहील, गडचिरोली भागामध्ये राहिला, उमरगेड तसे मोकोना आणि या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता थोडीफार आपल्याला हलका ते रिमझिम पाऊस म्हणजे त्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्या भागामध्ये जर फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो त्या भागामध्ये जरी पडला पाऊस तरी पण आपल्याला जे आहे विदर्भातील जो चंद्रपूर झाला, गडचिरोली जिल्हा झाला त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला 21 ते 25 तारखेदरम्यान पाऊस राहणार आहे. पण हा पाऊस फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो जास्त काय राहणार नाही. म्हणजे पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. फक्त थोडंफार हलका ते रिमझिम किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला जे आहे त्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. फार काय मोठा अवकाळी पावसाची शक्यता राहणार नाही. हा देखील अंदाज आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो जे आमचे असेच हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर धन्यवाद.